सर्वांचं आजच्या या ट्रेनिंगमध्ये मी अधीक्षक कार्यालय बुलढाण्याच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहेच, आजचं हे जे युग आहे ते मार्केटिंगचे युग आहे. कस्टमरकडे वेळ नाहीये, त्याला चांगली सर्व्हिस पाहिजे आणि त्याच्यासाठी तो जास्त पैसे मोजायला सुद्धा तयार आहे. थोडक्यात काय तर हे मार्केटिंगचे जग आहे आणि कॉम्पिटिशनचं जग आहे. तर आपल्या डिपार्टमेंट गेल्या 170 वर्षापासून लोकांच्या सेवेमध्ये आहे. बरेचसे इन्व्हेन्शन आलेत, बरेचसे चढउतार आपल्या डिपार्टमेंटनं पाहिलेत. परंतु आज आपल्या समोर जे काही चॅलेंजेस आहेत तर ते वेगळे आहेत. तर त्या अनुषंगानं आपला जो काही फोर्स आहे, आपली जे काही टास्क फोर्स आहे, आपले जे काही एम्प्लॉईज आहेत, त्यांना सुद्धा ट्रेंड करण्याची गरज आहे. तर आजचा हे जे सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग असेल हे त्याच अनुषंगानं असेल. असं काही खूप वेगळं नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेतच. त्याच्यामध्ये जर का आपण आणखी सकारात्मक बदल केले तर ते कसे प्रभावी होऊ शकतात, किंवा त्याच्यामध्ये आपले कम्युनिकेशन असेल, आपल्या बॉडी लँग्वेजेस असतील, आपला अप्रोच असेल, किंवा इंटेंट टू सर्व विथ सेवाभाव, हा जो एक कॉन्सेप्ट आपल्या डिपार्टमेंट आपल्यासाठी घेऊन आलेला आहे की आपण सेवा तर करतोच, परंतु हे सगळं करत असताना आपल्या सर्वांच्या वागण्यामध्ये किंवा आपल्या एकंदरीत ॲटिट्यूडमध्ये तो सेवाभाव दिसला पाहिजे. तर त्या अनुषंगानं आजचं ट्रेनिंग असणार आहे. तर आपण याला सुरुवात करूया. तर याच्यासाठी डिपार्टमेंट ऑफ पोस्टनी किंबहुना केंद्र सरकारचे जेवढे काही डिपार्टमेंट्स आहेत, केंद्र सरकारच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जेवढे काही शासकीय डिपार्टमेंट आहेत, तर त्या डिपार्टमेंट मधले जे काही लोक आहेत त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग देता यावं, त्यांच्या मधली जी काही क्रयशक्ती आहे ती वाढवता यावी, यासाठी भारत सरकारने एक कर्मयोगी डिपार्टमेंटच बनवलेलं आहे. आणि त्या कर्मयोगी जो काही डिपार्टमेंट आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम बनवून त्या लोकांना रेग्युलर इंटरव्हलनी ट्रेंड करते. तर याच्यासाठी त्यांनी कमिशन बनवलेलं आहे, त्याला CBC कमिशन असं म्हटलं जातं. आता हे CBC म्हटलं म्हणजे काय तर इट इज अ कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन. एक संस्था त्यांनी बनवली आहे आणि ती संस्था या लोकांवरती ट्रेनिंग देण्याच्या अनुषंगानं वर्क करते. हे जे CBC आहे याचे चेअरपर्सन जे आहेत ते श्यामा प्रसाद रॉय सर आहेत. एक खूप मोठा अनुभव त्यांना या प्रशासकीय सेवेचा आहे आणि ते ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे ते मेंटेन करतात. मध्यंतरी आपण पाहिलं असेल की जे काही स्किल्ड फोर्स आहेत, जसं आता आपण जर का आपल्या इतिहासाचा जर का विचार केला तर तैनाती फौज आली होती आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो तेव्हा, आणि ती इतकी स्किल्ड होती, इतकी डिसिप्लिन्ड होती की सगळे जे काही आपल्या भारतामधले जेवढे काही रियासती होते, जेवढे काही राजे होते, त्यांनी ती स्वीकारली होती. आणि त्या तैनाती फौजेनं संपूर्ण भारतावरती एक छत्री अंमल मिळवला होता. या सगळ्यांच्या मुळाशी जर का आपण पाहिलं तर कोणतीही संस्था, कोणतीही ऑर्गनायझेशन किंवा कोणतीही टास्क फोर्स तोपर्यंत प्रभावी ठरत नाही जोपर्यंत ती वेल ट्रेंड, वेल डिसिप्लिन्ड नसेल. तर या कर्मयोगी जे काही आपलं डिपार्टमेंट असेल किंवा हा जो कर्मयोगी प्रोग्राम आहे, तर याचा मुळात उद्देशच तो आहे की आपले जे काही एम्प्लॉईज आहेत तर त्यांची जी काही कॅपॅसिटी आहे, वार्षिक कॅपॅसिटी ज्याला म्हणता येईल, त्यांनी अॅन्युअल कॅपॅसिटी बिल्डिंग प्लॅन्स त्यांनी बनवलेले आहेत की साधारणतः या वर्षामध्ये किंवा या 365 दिवसांमध्ये आपल्या लोकांना कोणते चॅलेंजेस फेस करावे लागू शकतात, तर त्या अनुषंगाने त्यांना आपल्याला कसं ट्रेंड करता येईल, तर हे सगळं करण्याचं काम जे आहे हे CBC जे कमिशन आहे ते कमिशन पाहते. याच्यामध्ये अॅन्युअल कॅपॅसिटी बिल्डिंगचे प्लॅन्स असतील, त्याच्यानंतर फंक्शनल सुपरविजन असेल, त्याचप्रमाणे अॅन्युअल रिपोर्ट याचा सादर करतात ते केंद्र सरकारला. त्याचप्रमाणे पुढच्या वर्षाच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या आपल्याला कशा बनवायच्या आहेत त्या अनुषंगाने सुद्धा डिस्कशन होतं. रेग्युलर इंटरव्हलनी या कमिशनच्या मीटिंग्स होतात. जे काही इनपुट असेल ग्राउंड लेवलवरनं आलेलं ते घेतात आणि त्याचा ॲनालिसिस करून ते केंद्र सरकारमध्ये किंवा प्रधानमंत्री ऑफिसच्या समोर ठेवतात आणि त्यांना सजेस्ट करतात की साधारणतः आपला हा पॅरामीटर कुठेतरी कमी आहे, याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल, किंवा इथे आपले लोक कमी पडत आहेत, त्यांना या अनुषंगाने ट्रेनिंग द्यावं लागेल. आणि ॲट द एंड ऑफ द डे आपल्या सर्वांना कल्पना आहेच की हे जे युग आहे हे टेक्नॉलॉजीचं आहे. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये वावरतो आहोत आणि जनरेशन झेड ज्याला आपण म्हणतो, एक टेक्नॉलॉजी ड्रिव्हन एक तांत्रिक युगात आपण वावरतो आहोत. तर मग आपले जे काही वर्क आहे ते कुठेतरी पाठीमागे राहू नाही, या अनुषंगानं आपल्या लोकांचे एका रेग्युलर इंटरव्हलनी ट्रेनिंग होत राहावेत अशी सरकारची मनीषा आहे. आणि त्या अनुषंगाने कर्मयोगी डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण वेगवेगळे ट्रेनिंग्स प्रोग्राम जे आहेत ते या ठिकाणी अरेंज करत असतो. तर आजचं हे जे आपलं सॉफ्ट स्किल ट्रेनिंग असेल हा याच अभियानाचा भाग असेल. तर आपण याच्यामध्ये सुरुवात करूया.
सॉफ्ट स्किल ट्रेनिंग इंडिया पोस्टमध्ये जेवढे काही आपले एम्प्लॉईज आहेत, तर या सर्वांना आपण यामध्ये हे ट्रेनिंग जे आहे ते देणार आहोत. या अनुषंगाने यापूर्वी ACBP म्हणजे अॅन्युअल कॅपॅसिटी बिल्डिंगनी आपल्याला कम्युनिकेशन स्किलचा एक कोर्स सुद्धा ऑनलाईन प्रकारामध्ये करण्याचा सांगितलं होतं. तो आपण सर्वांनी केलेलाच आहे. तर त्या अनुषंगाने आपण पुढे निघूया. आता सर्वप्रथम सॉफ्ट स्किल म्हणजे काय, व्हॉट इज सॉफ्ट स्किल? तर सॉफ्ट स्किल असं काही वेगळं आहे का? नाही. आपल्या जे काही आपले व्यक्तिमत्व असते, तर ते विकासासाठी जे काही आवश्यक कौशल्य आहेत, त्याच्यामध्ये तुमचा संवाद येईल, वर्तन येईल, टीमवर्क येईल, समस्या तुम्ही कशा सोडवतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाकडे कसं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता, आणि जर का तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन कुठेतरी कमी असेल, तर मग तो कसा आपल्याला वृद्धिंगत करता येईल किंवा कसा वाढवता येईल, या अनुषंगाने जे काही कौशल्य आहेत ते आत्मसात करणं, किंवा त्या जे काही आहेत आपल्याजवळ कौशल्य, त्याच्यामध्ये ज्या ज्या पॅरामीटर्स वरती आपण कुठेतरी कमी आहोत, त्यावरती काम करणे म्हणजे सॉफ्ट स्किल आहे. साध्या भाषेमध्ये आपलं जे काही वर्तन असेल कामाच्या ठिकाणी, लोकांच्या प्रती, आपल्या अधिकाऱ्यांच्या प्रती, आपल्या डिपार्टमेंटच्या प्रती, त्याच्यामध्ये सकारात्मक बदल करणे किंवा सकारात्मक दृष्टीने जे काही चेंजेस आहेत ते करणे, याला आपण सॉफ्ट स्किल या ठिकाणी म्हणू शकतो. यामध्ये काय येऊ शकते? संवाद तुमचा. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत बोलतो, बऱ्याच वेळा आपल्या इकडे अशी एक म्हण आहे की बोलणाऱ्याचे बोंड खपतात आणि न बोलणाऱ्याचे गहू खपत नाहीत. याचा अर्थ असा की जर का तुम्ही एखाद्यासोबत चांगला संवाद करू शकत असाल, किंवा जर का त्याच्यासोबत आपण चांगला बोलणं समजा करू शकत असू, तर तो आपल्याला कनेक्ट होतो. बऱ्याच वेळा आपण काउंटरला काम करत असताना आपल्याला असं जाणवते की काही काउंटरला वरती जे काही आपले लोक कामं करतात, जे आपले काउंटर PS काम करतात, तर त्या ठिकाणी त्यांचा संवाद जो आहे लोकांसोबत हा खूप छान असतो, आणि बरेचसे लोक आनंद व्यक्त करून जातात, धन्यवाद देऊन जातात, आशीर्वाद देऊन जातात. आणि काही वेळेस आपला संवाद किंवा आपलं वर्तन व्यवस्थित नसतं, तर बऱ्याच वेळेस आपल्याला काउंटरला काही कटू प्रसंगांना सुद्धा समोर जावं लागतं. तर हे जे आपलं संवाद आहे, शेवटी काम तर आपल्याला करणंच आहे, तर ते आपल्याला कसं चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि त्याच्यामधून कसा आपल्याला आनंद घेता येईल, हे डेव्हलप करणं म्हणजे थोडक्यात आपलं हे सॉफ्ट स्किल आहे. त्यानंतर आपण बघूया टीमवर्क. टीमवर्क तर आपल्या सर्वांना कल्पना आहेच. एवढं मोठं डिपार्टमेंट आहे, जवळपास 1.5 लाखापेक्षाही जास्त आपले ऑफिसेस आहेत. 170 वर्षापासून आपण सर्व्हाइव्ह करतोय. 50-60 पेक्षाही जास्त आपल्या सर्व्हिसेस आहेत, किंबहुना त्याही पेक्षा जास्त वेगवेगळ्या विभागामध्ये आपण सर्व्हिसेस देत असतो. हे सगळं करत असताना बऱ्याचशा समस्या येतात. आता जसं की आपण नव्यानेच हे APT 2.0 जेव्हा मायग्रेट केलं, तर खूप आपल्याला प्रॉब्लेम्स आले. पण हळूहळू आपण त्यामधनं सावरलो आणि पुढे गेलो. तर असा प्रसंग जेव्हा येतं, तिथे कुठेतरी आपण स्ट्रक होऊ नये, या समस्यांमधून आपल्याला कुठेतरी पुढे जाता यावं, एक सुवर्ण मध्य साधून आपली जी काही प्रगती आहे ती कुठेतरी स्ट्रक होऊ नये, आपलं कंटिन्युअस आपण चालत राहावलं पाहिजे. या अनुषंगानं या सॉफ्ट स्किलचं अतिशय महत्व आहे. सगळ्यात शेवटी जर का आपण पाहिलं, तर कामाच्या ठिकाणी आपला सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं म्हणजे सॉफ्ट स्किल आहे. आपण आपल्या विभागासाठी, आपल्या डिपार्टमेंटसाठी, आपल्या ऑफिसमध्ये जे काही काम करतो, तेच फक्त सकारात्मक दृष्टीने आपल्याला करायचं आहे. तर अशा पद्धतीनं याला सॉफ्ट स्किल बद्दल आपल्याला सांगता येईल. तर थोडक्यात काय सॉफ्ट स्किल म्हणजे काय, तर स्वतःचं जे काही व्यक्तिमत्व असेल ते डेव्हलप करणे, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, संवाद, वर्तन, टीमवर्क आणि प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच, ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हटलं म्हणजे सॉफ्ट स्किल आहे. आणि ही किंबहुना प्रत्येकाच्या जवळ असतेच. त्यामध्ये थोडंसं आपल्याला काम करावं लागेल. कदाचित ज्या ठिकाणी आपण कुठं कमी पडत असू, त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागेल. तर आता आपण पुढे जाऊया. सॉफ्ट स्किल का महत्वाचे आहेत, काय गरज आहे सॉफ्ट स्किलची? तर त्या अनुषंगाने आपण बघूयात. ग्राहकांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी. कारण की जोपर्यंत तुम्ही ग्राहकांसोबत संवाद साधणार नाही, तोपर्यंत त्याची नेमकी गरज काय आहे ती आपण कंप्लीट करू शकणार नाही आहोत. त्याचप्रमाणे टीमवर्क व सहकार्य वाढवण्यासाठी, आपण ऑफिसमध्ये काम करत असताना व्हेरियस टाईप ऑफ काम असते. मेल्सचं काम आहे, सेव्हिंग बँकेचं काम आहे, ट्रेजरीचं काम आहे, सब अकाउंटचं काम आहे. जर का आपलं एकमेकांमध्ये टीमवर्क नसेल किंवा आपण एकमेकांना सहकार्य करत नसू, तर त्या ऑफिसमध्ये कोणी पटकन घरी जाऊ शकेल, कोणाला उशिरापर्यंत थांबण्याची गरज पडू शकेल. यापेक्षा जर का आपण एकत्र काम करून एकमेकांना सहकार्य जर का केलं, तर सर्वांचं काम वेळेत निपटेल, चांगलं होईल. एकमेकांप्रती जी काही आपली ट्रस्ट आहे, जो विश्वास आहे, तो सुद्धा वाढेल. तर यासाठी सुद्धा ह्या सॉफ्ट स्किल ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे पुढचं जे त्याचं महत्व आहे ते वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी. आता जसं आपलं ऑफिस आहे 10 ते 6 असेल, किंवा तुमचं जे ऑफिस आहे ते 8 ते 11 किंवा
9 ते 12 साधारणतः या पद्धतीमध्ये असेल. तर तुम्हाला या पिरियडमध्ये तुम्हाला तुमचा डे बिगिन करायचा आहे, एपीडी 2.0 मध्ये काम करायचं आहे, आर्टिकल डिलिव्हर्ड करायचे आहेत, आर्टिकल बुक करायचे आहेत, त्या बॅगा डिस्पॅच करायच्या आहेत, डेली अकाउंट काढायचा आहे, कॅश मोजायची आहे. एवढे सगळे तुम्हाला कामं करायचे आहेत आणि ठरलेला वेळ तुमच्याकडे आहे. तर हे तेव्हाच तुम्ही व्यवस्थित काम करू शकाल जेव्हा तुमच्याकडे वेळेचं योग्य नियोजन असेल, योग्य व्यवस्थापन असेल. नाहीतर तुम्ही कॅश मोजत बसलात आणि गाडी येऊन गेली, आपली टपाल हातीस लागली नाही, असं व्हायला नको. किंवा तुम्ही तुमची बॅग बांधत बसलात, तोपर्यंत गाडी निघून गेली, तुमची बॅग तिथेच ऑफिसमध्ये पडून राहिली. असं न होण्यासाठी आपल्याला आपल्या जवळ जी काही वेळ अवेलेबल आहे तिचं योग्य व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल. आणि ते व्यवस्थापन करताना जे काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या म्हणजे आपल्या सॉफ्ट स्किल. त्यानंतर कार्यक्षमता आणि विश्वास वाढवण्यासाठी या सॉफ्ट स्किल जर का आपण अंगीकारल्यात किंवा त्यावरती आपण जर का काम केलं तर निश्चितच आपली जी काही कार्यक्षमता आहे ती सुद्धा वाढण्यास अतिशय महत्वाची मदत होईल. त्याचप्रमाणे आपला जो काही आत्मविश्वास आहे तो सुद्धा या निमित्तानं वाढीस लागेल जर का आपण ह्या ज्या सॉफ्ट स्किल आहेत ह्या जर का अंगीकारल्यात किंवा यावरती जर का आपण व्यवस्थित काम केलं तर आपली जी काही कार्यक्षमता आहे, आपला जो काही आत्मविश्वास आहे तो सुद्धा याला वाढीस लागेल. तर यापैकी सॉफ्ट स्किल कोणत्या कोणत्या आहेत महत्वाच्या? तशा तर बऱ्याचशा सॉफ्ट स्किल आहेत, परंतु आपल्या डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या अनुषंगाने किंवा आपल्याला जे काही शक्य झालं त्या अनुषंगाने आपण ह्या ज्या काही सॉफ्ट स्किल आहेत त्या आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. पहिल्यांदा तर संवाद कौशल्य. संवाद कौशल्य म्हटलं म्हणजे काय? कम्युनिकेशन. आपण आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात किंवा आपल्या कार्यालयामध्ये जितका सुंदर संवाद करू शकू तितके लोक आपल्याला कनेक्ट होतात. आपण पाहतो आपल्या मित्रांमध्ये काही मित्र आपले खूप पॉप्युलर असतात कारण की ते कम्युनिकेशन खूप छान करतात. काही जे मित्र असतात ते आपले कुठेतरी प्रवाहाच्या बाहेर असल्यासारखे वाटतात कारण की त्यांच्याकडे संवाद कौशल्य नसतं. बऱ्याच वेळा कसं असतं ना की समोरच्या सोबत आपण बोलायचं कसं त्याच्यावरती समोरचा आपल्यासोबत किती मोकळा होईल या अनुषंगाने ते अवलंबून असतं. तर हे जे संवाद कौशल्य आहे हे आपल्याला डेव्हलप करता येऊ शकेल. जसं की बऱ्याच वेळा आपण रुटीन मध्ये बोलतो जसं, तर त्यापेक्षा जर का आपण थोडंसं हटके जर का बोललो, आनंदाने बोललो, चेहऱ्यावर स्माईल आणून बोललो तर बऱ्याच वेळा त्याचा जो काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे आपल्याला संवाद कौशल्य जे आहे हे सॉफ्ट स्किल मध्ये येते. अतिशय महत्वाचा ही सॉफ्ट स्किल आहे कम्युनिकेशन. त्यानंतर टीमवर्क. आता टीमवर्क हा शब्दच मुळात स्वतःची जी काही व्याख्या आहे तो सांगतो. टीमचा अर्थ TEAM, टीमचं लॉंग फॉर्म जर का आपण बघितलं तर टुगेदर एव्हरीवन अचीव मोअर. म्हणजे आपण सगळेजण जर का एकत्र आलो तर आपण सगळे मिळून जास्त आपल्याला मिळू शकतं जे आपल्याला मिळणार आहे त्यापेक्षा. तर टीमवर्क सुद्धा असलं पाहिजे कारण की काम एवढं मोठं असेल की कोणी एकट्या दुकट्या ते करू शकणार नाहीये. तर तुम्ही जर का तुमच्या कार्यालयामध्ये BPM, ABPM डाक सेवक करत असाल तर तुमच्या दोघा तिघांमध्ये सुद्धा ते कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. नाहीतर जर का ABPM ने रिटर्न्सच आणले नाहीत वेळेत तर BPM बॅगच बांधू शकणार नाही. किंवा BPM ने बॅग बांधली पण तो ABPMच आला नाही किंवा त्याचं जर का त्याच्यासोबत चांगलं टीमवर्क नसेल तर तुमच्या ऑफिसचं वर्क कुठेतरी हॅम्पर होऊ शकते, कुठेतरी सफर होऊ शकते. हे जे टीमवर्कचं महत्व आहे मोठ्या ऑफिसेसमध्ये आणखी वाढेल जर का आपण आपले डिपार्टमेंटल ऑफिसेस पाहिले. जसं की आपण बुलढाणा हेड ऑफिसचं जर का उदाहरण घेतलं तर बुलढाणा हेड ऑफिसमध्ये जवळपास 40-50 लोक काम करतात आणि यांच्यामध्ये जर का टीमवर्क नसेल APMच्या माध्यमातून समजा प्रत्येक ब्रांच आपापलं काम करत असेल तर त्या गोष्टीला काही महत्व राहणार नाही आणि ऑफिसचं जे काही वर्क आहे ते वर्क तर होईल, वर्कला काही हे नाही, परंतु ज्या पद्धतीने ते वर्क अपेक्षित आहे किंवा ज्या टाइमामध्ये ते अपेक्षित आहे त्या टाइमामध्ये ते होणार नाही. त्याच्यामुळे टीम वर्क जे आहे ते दुसरी एक महत्वाची सॉफ्ट स्किल आहे. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन. असं म्हणतात की वेळ कुणासाठीही थांबत नाही आणि त्या वेळेचं जे काही तुम्हाला वेळ मिळालेला आहे त्याचं मॅनेजमेंट होणं अतिशय महत्वाचं आहे. आपल्या सभ्यतेमध्ये असं सांगितलेलं आहे की बा कोणालाही एक एक्स्ट्रा श्वास सुद्धा मिळणार नाहीये, म्हणजे 1 मिनिट सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार नाहीये. मग जे तुम्हाला निसर्गाने, परमेश्वराने किंवा ज्या कोणा शक्तीला तुम्ही मानत असाल त्यांनी तुम्हाला जे काही हे भरभरून आयुष्य दिलेलं आहे तर याचं सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करावं लागेल ना. कारण की जर का याचं व्यवस्थापन केलं नाही तर आपला जो काही प्रिस्क्राइब्ड वेळ आहे जो निसर्गाने आपल्याला दिलेला आहे तो संपून जाईल. तर वेळेचं व्यवस्थापन करणं किंवा टाइम मॅनेजमेंट हे सुद्धा एक अतिशय महत्वाची प्रमुख सॉफ्ट स्किल आपली आहे. त्यानंतर एक पुढची जी समस्या आहे जी आपल्याला आपल्या वर्किंग कल्चर वर्क करत असताना जी बहुधा भेडसावते ती म्हटलं म्हणजे समस्या सोडविणे. प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच ज्याला म्हणता येईल.
प्रॉब्लेम आयुष्याचं नावच मुळात प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाला प्रॉब्लेम येणारच आणि त्याच्यामधनं मार्ग त्याला त्याचेच काढावे लागतील. आपल्या सभ्यतेमध्ये सुद्धा आहे की तुम्हाला इतकी मदत कोणी करेल, परंतु तुम्हाला तुमची मदत स्वतःलाच करावी लागेल. तर जेव्हा तुम्ही याला जर का आपण आपल्या ऑफिसच्या कंटेक्स्ट मध्ये पाहिलं तर बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस आपली ऍप्लिकेशन जे आहे आपलं एपीटी टूल्स किंवा आपलं ज्याला म्हणता येईल आता सध्या आपण जे ऍप्लिकेशन वापरून राहिलो ते जर का चाललं नाही समजा, तर त्या केसमध्ये तुम्ही सगळ्यात अगोदर काय करणार? पहिल्यांदा तर एरर घेणार, तुमच्या सब डिव्हिजनल पीए ला कळवणार, तिथे त्यांच्याकडे समाधान झालं नाही, डिव्हिजन ऑफिसचे जे काही आपली टीम आहे त्यांना तुम्ही कळवणार, त्यांच्याकडनं तुमचं सोल्युशन्स नाही मिळालं, तुम्ही अधीक्षक साहेबांपर्यंत जाणार. तर तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी हा जो अप्रोच आहे हा तुम्हाला दाखवावा लागेल. बऱ्याच वेळा जर का आपण मोठ्या ऑफिसचा विचार केला तर एखाद्या वेळेस जसं आता आपण असे एक उदाहरणाच्या साठी घेऊया, एपीटी 2.0 मध्ये जेव्हा आपलं जे काही वर्क आहे ते थोडंसं हॅम्पर झालं होतं, आपले काउंटर्स खूप स्लो चालत होते, काउंटरला काम होत नव्हतं, तर त्यावेळेस आपले जे लोक आहेत त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन त्या लोकांना सांगितलं की सर प्लीज थांबा, आम्ही प्रयत्न करतोय, थोडासा प्रॉब्लेम आहे, नवीन नवीन सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामुळे ह्या समस्या जाणवत आहेत, आणि त्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण जर का समजा असं म्हणतात की जो माणूस स्वतःची मदत करतो परमेश्वर सुद्धा त्याची मदत करायला तयार असतो. त्याच्यामुळे ह्या ज्या समस्या आहेत ह्या सोडवण्यासाठीची जी काही स्किल आहे ती सुद्धा अतिशय महत्वाची आहे. नाही तर आपण जर का यंत्रणेवरती बसून गेलो की नाही हे नवीन ऍप्लिकेशन ज्यांनी आणलं ते त्यांच्या प्रॉब्लेम सोडवत बसतील, मी माझं काम नाही येते, तर अशानं आपला अप्रोच जो आहे तो काही कामाचा ठरणार नाही. अननेसेसरी त्याच्यामुळे पब्लिक सोबत आपले ज्याला म्हणता येईल की वाद होऊ शकतात. तर प्रत्येकामध्ये समस्या सोडवण्याचा जो काही अप्रोच आहे किंवा ज्याला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल म्हणतात किंवा ॲटिट्यूड म्हणतात, प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच ज्याला आपण म्हणूया, तर तो अतिशय महत्वाची एक सॉफ्ट स्किल आहे. आपल्याला त्याच्यावरती सुद्धा काम करावं लागेल. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एखाद्या व्यक्तीला तो प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला त्याचं सोल्युशन माहिती असतं, तर आपण चुटकून जाऊन त्याचा जर का प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला तर त्यालाही छान वाटेल, त्याचंही काम होईल, आपल्या ऑफिसचंही काम होईल, वेळेचीही बचत होईल आणि जे काही कस्टमर आहेत त्यांचं सुद्धा काम होईल. तर तुमच्या एका प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोचमुळे इतके जण सुखी झालेत किंवा इतक्या जणांना समाधान मिळालं, तर हे तुमच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. तर जो काही समस्या सोडवणे किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच आहे हे सुद्धा आपली एक प्रमुख सॉफ्ट स्किल या निमित्तानं असणार आहे. त्यानंतर ग्राहक भिमुखता, ज्याला म्हणता येईल कस्टमर ओरिएंटेशन. आता आपलं डिपार्टमेंटच जे आहे ते पब्लिक रिलेशनचं डिपार्टमेंट आहे. सकाळी दिवस निघल्यापासून तर अगदी ऑफिस बंद होईपर्यंत आपण 24/7 ग्राहकांच्याच सोबत समजा आपले संवाद सुरू असतात. बरेचसे ग्राहक आपल्याला आशीर्वाद देऊन जातात, काही जणांना सोबत जर का आपले वाद झाले तर कदाचित त्यांना आपलं जो काही वर्तन आहे ते आवडत नाही. तर शेवटी ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही तर त्या गोष्टीसोबत आपण कसं स्वतःला ऍडजस्ट करतो याला अतिशय महत्वाचं आहे. आपले जे काही महत्वाचे ग्राहक आहेत किंवा आपले जे काही सर्व ग्राहक आहेत, महात्मा गांधी असं म्हणतात की ग्राहक हा राजा आहे, आणि मग आपण जर का त्याचे सेवक असू ऍज अ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई किंवा केंद्र सरकारची किंवा सरकारचे आपण जर का माणसं असू, तर आपण या लोकांसाठी आपल्याला ठेवलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे जे लोक आहेत त्यांच्या प्रती आपली जी काही ग्राहकांच्या प्रती जे काही आपलं ओरिएंटेशन असणार आहे ते अतिशय लोकाभिमुख असलं पाहिजेत. आपण त्यांना कन्सिडर केलं पाहिजे, त्यांना ऐकून घेतलं पाहिजे. कारण की जर का समजा तुम्ही त्याला ऐकून नाही घेतलं तर तो तुम्हाला सोडून जाईल आणि दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याला कुठे ही सर्व्हिस मिळत असेल तो त्या ठिकाणी जाईल, आणि एकदा तुटलेला कस्टमर पुन्हा तुमच्याकडे कधीच येणार नाही. तर त्यामुळे तुम्ही काम करत असताना किंवा आपल्या सार्वजनिक आयुष्यात सुद्धा जोपर्यंत तुम्ही पब्लिकशी किंवा ग्राहकांशी तुम्ही चांगलं ओरिएंटेशन ठेवणार नाही तोपर्यंत ते पब्लिक ग्राहक जे तुमच्या सोबत जोडून राहतील नाहीत. तर अशा पद्धतीच्या ह्या काही सॉफ्ट स्किल आपल्यासोबत होत्या. याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं कम्युनिकेशन, बघितलं एक लीडरशिप जी आहे ही सुद्धा एक सॉफ्ट स्किल आहे. लीडरशिप आपल्याला कोणत्या कंटेक्स्ट मध्ये पाहावी लागेल, जसं की एखाद्या कार्यालयामध्ये 2-3 कम्प्युटर बंद पडलेले आहेत आणि लोक सध्या थांबलेले आहेत, ते काउंटर पीए जे आहेत ते काम करू शकून नाहीत राहिले, तर सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर सुद्धा डिव्हिजन ऑफिसवरनं यायला वेळ आहे त्याला, तर तोपर्यंत पब्लिकला तर त्या ऑफिसमध्ये एक टेक्निकल हँड आहे आणि त्याला जर का त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन माहिती असेल आणि त्याने जर का इनिशिएटिव्ह घेऊन तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला, तर लागलीच ऑफिस पुन्हा जे हॅम्पर झालेलं ऑफिस होतं ते पूर्वपदावर येईल. जे लोक परेशान होते आपले काउंटर पीएस त्यांची परेशानी दूर होईल, जे ग्राहक त्रस्त झाले होते रांगेत उभे राहू त्यांचं सुद्धा काम या निमित्तानं होऊ शकेल. तर कोणत्याही गोष्टीसाठी जी काही लीडरशिप आहे समोर जाऊन आपण
त्याचा इनिशिएटिव्ह घेऊन आपण तो जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, याला आपण लिडरशिप म्हणतो. लिडरशिप नुसती राजकारणामध्ये जे काही आपले लीडर्स करतात ती लिडरशिप नाही. तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही अप्रोच घेऊ शकता किंवा स्टँड घेऊ शकता, त्याला सुद्धा लिडरशिप म्हणतात. अतिशय महत्वाचा क्षण आहे. जुन्या काळामध्ये किंवा आपल्या स्वतंत्र म्हणजे पारतंत्र्याच्या काळात जे आपले महान सेनानी होऊन गेलेत, जे काही समाज सुधारक होऊन गेलेत, ते दे आर रिअल लीडर्स. किंवा आजकालचे जे काही राजकारणी लोक आहेत किंवा जे देश चालवतात ते सगळेच किंबहुना लीडर आहेत, काही प्रश्नच नाही. परंतु तुम्ही त्याला कसं लीड करतात. लीडर्स मीन्स व्हॉट, की द पर्सन हु लीड्स फ्रॉम द फ्रंट. एक असा व्यक्ती की जो समोरून त्या गोष्टीला फेस करतो आणि त्याच्यामधनं तो मार्ग काढतो किंवा जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत त्याच्यावर तो मात करतो आणि सगळ्यांना समोर नेतो. दॅट इज लीडर. त्यानंतर ॲडॅप्टेबिलिटी. सगळ्यांना सामावून घेता आपल्याला आलं पाहिजे. आपण आता याच्यामध्ये बघू शकतो, एक चौकोन आहे, सर्कल आहे, षटकोन आहे आणि त्रिकोण आहे. या चौघही जणांच्या जर का आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या तर त्या वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. तर या सर्वांना जर का आपल्याला एकत्र घेऊन यायचं असेल तर या सर्वांना आपल्याला स्वीकारावा लागेल. तर ही जी सॉफ्ट स्किल आहे अतिशय महत्वाची आहे. आपण कार्यालयामध्ये काम करत असताना ही आपण जी आहे स्किल, सॉफ्ट स्किल, ही आपण डे टू डे सुद्धा फेस करू शकतो. ज्याप्रमाणे आपले 5 बोट सारखे नाही आहेत त्याप्रमाणे आपल्या 5 एम्प्लॉईज मध्ये सुद्धा अंतर असेल. प्रत्येकाचं नॉलेज वेगळं असू शकते, प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं असू शकते, प्रत्येकाचं संवाद कौशल्य वेगळं असू शकते. तर या सगळ्या जणांना एकत्र आणून त्यांच्याकडनं काम करून घेणं ही सुद्धा एक अतिशय महत्वाची सॉफ्ट स्किल आहे. आपले जे काही पोस्ट मास्टर्स असतील किंवा सुपरवायझर्स असतील किंवा आपले जे अधीक्षक साहेब आहेत, एवढ्या सगळ्या जवळपास 900,000 वेगवेगळ्या लोक, आपल्या इकडे एक म्हण आहे, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. तर एवढ्या सगळ्या 900 जणांना एकत्र आणून त्यांच्याकडनं काम करून घेणं किती दिव्याचं काम आहे. आणि ते आपले अधीक्षक सर किंवा आपले जे काही सुपरवायझर्स आहेत ते सगळे ते करत असतात. तर ॲडॅप्टेबिलिटी जी आहे ही सुद्धा एक अतिशय महत्वाची सॉफ्ट स्किल आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आता आपण सुरुवातीला जसं चेक केलं की प्रॉब्लेम येतीलच, आयुष्याचं नावच मुळात प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामुळे हे सगळे जर का प्रॉब्लेम आले तर त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करता येईल. आता जसं आपले बीपीएम आहेत, सकाळी 7 वाजतापासून फोन करायला सुरुवात करतात की सर माझा हे लॉग इन होत नाहीये, मला OTP येत नाहीये. जबकि समजा ते एक एरर घेऊन समजा शांत बसू शकले असते, केव्हा तुम्ही काऊन नाही सुरू केलं तर नाही ते सर चालून नाही राहिलं. परंतु ते इनिशिएटिव्ह घेत आहेत की हा जो प्रॉब्लेम आपल्याला आलेला आहे हा सॉल्व्ह झाला पाहिजे, जेणेकरून माझंही काम होईल, ऑफिसचंही काम होईल, लोकांचंही काम होईल. तर हा जो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच आहे हे सुद्धा एक अतिशय महत्वाची सॉफ्ट स्किल आहे. त्यानंतर क्रिएटिव्हिटी. आपल्याला जे काही रुटीन वर्क दिलेलं आहे ते तर आपण करतोच, परंतु काही जर का त्याच्यामध्ये आणखी नाविन्य आणता आलं जेणेकरून आपल्याला सुद्धा सोय होईल, लोकांपर्यंत सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जाऊ शकू. मधामध्ये एक उदाहरण आपल्याला असं देता येईल. आपल्या डिपार्टमेंटमध्येच, आपल्या डिव्हिजनमध्येच देऊळगाव धनगरचे जे बीपीएम आहेत त्यांनी गणपतीच्या पिरियडमध्ये जे काही लोक आरतीला वगैरे येतात किंवा तिथं कीर्तनाचा कार्यक्रम होता, त्या कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी बरेच लोक जमले आणि त्या ठिकाणी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या ज्या काही पॉलिसीज आहेत किंवा डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या ज्या काही सेवा सुविधा आहेत त्याबद्दल त्यांनी तिथे भाष्य केलं आणि त्यांना एक खूप मोठा क्वांटम मध्ये बिझनेस त्यांना भेटला. शेकडोनी, जवळ 100च्या वर त्यांचे खाते उघडल्या गेले. जवळपास 30-35 हजाराचा ऑन द सेम डे त्यांना PLIचा प्रीमियम कलेक्ट करता आला. 5,500 रुपयापेक्षा जास्त अमाऊंट त्यांनी RPLI मध्ये कलेक्ट केली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे काही तिथे 400-500 लोक बसले होते त्या सर्वांनी त्यांना ऐकून घेतलं आणि त्यामुळे त्या माणसांचं जे काही महत्व आहे त्या गावामध्ये सुद्धा वाढलं. तर ही जी क्रिएटिव्हिटी आहे की आपण इथे सुद्धा हे करू शकतो. वास्तविक ऑफिस तर बंद झालं होतं, त्यांचं जे ऑफिस आहे ते 8 ते 11च ऑफिस आहे आणि त्यांनी ही जी इनिशिएटिव्ह घेतला किंवा हा जो प्रसंग त्यांनी आणला हा संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस किंवा कीर्तनाच्या वेळेस आणला. तर ही जी क्रिएटिव्हिटी आहे ही सुद्धा अतिशय महत्वाची सॉफ्ट स्किल आहे. आपण आपल्या कार्यात, घरी काम करत असताना, समाजामध्ये वावरत असताना ह्या ज्या क्रिएटिव्हिटीचा जो आहे अतिशय महत्वाचा, योग्य तो वापर करून आपला मार्ग आणखीही सुकर करू शकतो. त्यानंतर वर्क इथिक्स. नुसतं काम करायचं म्हणून काम करणं म्हणजे सॉफ्ट स्किल नव्हे, तर जे काही इथिक्स आहेत, इथिक्स म्हटलं म्हणजे त्याचे जे काही मानक आहेत ते सुद्धा आपल्याला सांभाळता आले पाहिजे. नुसतं काम करायचं म्हणून धरले आणि कसंही काम केलं अशातला भाग नाही. हे सगळं काम करत असताना डिपार्टमेंटचे कुठे रूल्स ओमिट होत नाहीयेत ना, मी कुठे चुकीचं करत नाहीये ना, किंवा लोकांना काही मी फाल्स कमिट करत नाहीये ना, हे सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे. तर वर्क इथिक्स ही सुद्धा एक अतिशय महत्वाची सॉफ्ट स्किल आहे.
त्यानंतर टाइम मॅनेजमेंट, ते तर आपण पाहिलंच की जे काही आपल्याला टाइम भेटेल त्या टाइमाचं आपल्याला पुरेपूर वापर करून याच्यामधून आपल्याला मार्ग काढावा लागेल. त्यानंतर टीमवर्क सुद्धा आपण पाहिलंच की एक उत्कृष्ट टीम जी आहे तीच जिंकू शकते. आपण पाहिलं असेल आता एशिया कप झाला, या एशिया कपच्या फायनलमध्ये पहिले ज्या काही मॅचेस, लीग मॅचेसमध्ये आपली बॅटिंग ऑर्डर खूप सुंदर चालली, ज्याला म्हणता की ओपनिंग बॅट्समन, आणि नंतरच्या फायनलमध्ये कुठेतरी आपण ढेपाळलो किंवा आपली जी ओपनिंग बॅट्समन पेअर आहे समजा ती लवकर आउट झाली. तर त्या केसमध्ये जी काही सेकंड इन कमांड होती किंवा जी काही दुसऱ्या फळीमधले फलंदाज होते, तर त्यांनी तो सगळा जो काही प्रसंग आहे तो धरून ठेवला. त्याचप्रमाणे जे गोलंदाज होते त्यांनी सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली तशी, आणि त्या अनुषंगाने आपण तो एशिया कप जिंकला. तर दिस इज अन गुड एक्झाम्पल ऑफ टीम वर्क, की बेस्ट मेन ॲट बेस्ट जॉब, ज्यांना जे सुंदर जमते ते त्या ठिकाणी ठेवायचं आणि त्यांच्याकडनं जास्तीत जास्त चांगलं काम काढून घ्यायचं. तर आपले जे काही सुपरवायझर आहेत, आपले अधीक्षक साहेब आहेत, ह्या गोष्टी वारंवार करत असतात आणि आपल्याकडनं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कसं काम काढून घेता येईल या अनुषंगाने ते कार्य करत असतात. तर हे आपल्या टीमवर्क सुद्धा एक अतिशय महत्त्वाचे सॉफ्ट स्किल असेल. त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग, ॲडॅप्टेबिलिटी, लीडरशिप, टाईप मॅनेजमेंट, ट्रेस मॅनेजमेंट आजकाल तर प्रत्येक जण ट्रेसमध्ये असतो, कारण की कामाचं किंवा समाजाचं किंवा बाकीच्या सगळ्याच गोष्टींचं इतकं प्रेशर आहे की प्रत्येक जण ट्रेसमधून जातोय. तर हे जे ट्रेस आहे हे ट्रेस सुद्धा मॅनेज आपल्याला करता आलं पाहिजे. आपण बघतो आपले जे काही कुटुंबाचे प्रमुख असतील, आपले वडील असतील, आजोबा असतील, तर त्यांच्यावर पूर्ण कुटुंबाची, पूर्ण समाजाची, पूर्ण पाहुण्या रावळ्यांची जबाबदारी असते. एवढं सगळं करून त्यांना शेती सांभाळायची असते, समाज सांभाळायचा असतो, मुलांचं शिक्षण पाहायचं असते, सगळे सोयरे संबंध पाहायचे असतात. तर हे सगळं ट्रेस त्यांच्यावर जेव्हा असते तर ते कसं मॅनेज करतात? ज्या घरातला करता चांगला ट्रेस मॅनेजमेंट करणारा असेल ते घर सदैव आपण आनंदी पाहतोच. त्याचप्रमाणे कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, कधी-कधी कॉन्फ्लिक्ट सुद्धा होते. कॉन्फ्लिक्ट म्हटलं म्हणजे भांडणं ज्याला म्हणता येईल. आपल्या घरात जर कसं असे कुठे भांडणं झाले तर ते आपल्याला मग कसे मॅनेज करता येतील. तर या अनुषंगाने सुद्धा कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट सुद्धा एक सॉफ्ट स्किल आहे. मेंटॉरिंग म्हटलं म्हणजे ज्याला आपण म्हणू शकू की आपले रोल मॉडेल्स जे आहेत, रोल मॉडेल्स जर का आपले असतील, जसं की आता आपण बऱ्याच वेळा पाहतो की एखादा आपला मित्र जर का IAS IPS झाला असेल तर आपण त्याला आपला रोल मॉडेल ठरवतो, किंवा आपले जे काही टीचर्स असतात त्यांना आपण आपले रोल मॉडेल मानतो, किंवा यांनी जसं त्यांच्या आयुष्यात यश प्राप्त केलं तसं आपणही कुठेतरी यश आपण प्राप्त करू शकतो. तर साधारणतः अशा पद्धतीच्या काही सॉफ्ट स्किल आहेत. त्यानंतर ह्या ज्या सॉफ्ट स्किल आहेत ज्या आतापर्यंत आपण डिस्कस केल्या, या सगळ्या सॉफ्ट स्किलला आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कसं इन्व्हॉल्व करू शकतो आणि ह्या एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यात आल्या तर आपल्या कामावरती त्याचा कसा प्रभाव पडू शकतो, हे सुद्धा आपण या सॉफ्ट स्किलच्या माध्यमातून पाहणार आहोत. हे सगळेच्या सगळे गुण जे आहेत, काही सॉफ्ट स्किल असं काही वेगळं काहीच नाही आहे, हे सगळं तुमच्याच जवळचं आहे. त्याला फक्त कुठेतरी आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागेल. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटते की बा मी माझ्या एकट्याने केल्याने काय होणार, परंतु बूंद बूंद से ही सागर बनता है. त्यामुळे ह्या ज्या सॉफ्ट स्किल आहेत आजच प्रत्येकाने आपल्या जे काही लाईफ आहे त्यामध्ये ते तुम्ही इन्व्हॉल्व करा, आणि जिथे कुठे समजा तुम्ही चुकत असाल तर त्या या सॉफ्ट स्किलवरती जर का तुम्ही काम केलं तर तुम्हाला कोणतीही गोष्ट सहज मिळू शकते, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये आनंदी राहाल. पुढे आपण बघणारच आहोत की हे सॉफ्ट स्किल करत असताना आपल्याला त्याचे काय इनर फ्रुट्स किंवा आंतरिक त्याचे फळं काय मिळतात, बाह्य फळं त्याचे काय मिळतात, आणि त्याचा जो काही आनंद आहे तो कसा मिळतो ते सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत. तत्पूर्वी एक PDCA सायकल आहे आपण काम करत असताना. या PDCA सायकलमध्ये आपल्याला कसं काम करायचं आहे ते आपण सुरुवातीला पाहून घेऊ. सर्वप्रथम PDCA म्हणजे काय? तर PDCA म्हटलं म्हणजे प्लान, डू, चेक अँड ऍक्ट. याला PDCA सायकल असं म्हटलं जातं. सायकल म्हटलं म्हणजे ही एक अशी कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. पर्टिक्युलरली कॉर्पोरेट्स जे आहेत तर ते PDCA सर्कलनी चालवतात, किंवा आपल्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसी आहे तर त्या सर्वांमध्ये PDCA सायकल वापरल्याचं आपल्याला दिसते. तर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला सांगता येईल की प्लॅन, कोणतीही गोष्ट जेव्हा आपण करतो तर सर्वप्रथम आपल्याला ती प्लॅन करावी लागेल की आपल्याला असं असं आज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या BOला जर का आपल्याला सरांनी सांगितलंय की तुमच्या BOला तुम्ही एक मेळावा अरेंज करा, तर तुम्ही त्याचा प्लॅन करता की कसं करता येईल. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सरपंचाला भेटावं लागेल, ग्रामपंचायतीला सूचना द्यावी लागेल, गरज असल्यास आपण दवंडी देऊन किंवा माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर अधीक्षक साहेब येणार असतील किंवा SDIP साहेब येणार असतील, मेल ओव्हरशिअर सर येणार असतील तर आपण त्यांची व्यवस्था करतो. त्याचप्रमाणे आपण हा जो मेळावा आहे
तर बुवा नेमका कुठं घ्यायचा, ग्रामपंचायतीमध्ये घ्यायचा, शाळेमध्ये घ्यायचा, एखाद्या खुल्या जागेमध्ये घ्यायचा, समाज मंदिरात घ्यायचा की आपल्या ऑफिसमध्ये घ्यायचा, असं आपण प्लॅन करतो. आणि मग आपण ठरवतो की आपण हा ग्रामपंचायतीमध्ये हा मेळावा घेऊ. त्यानंतर ठरल्याप्रमाणे मग किती वाजता तो मेळावा सुरू करायचा, कारण आपल्याला आपलं ऑफिसचं काम सुद्धा करणं असते, शिवाय जे काही आपले अधिकारी येणार आहेत त्यांची सुद्धा आपल्याला व्यवस्था करायची असते. तर आपण ज्या पद्धतीनं प्लॅन केलंय, जसं आपण ग्रामपंचायतीमध्ये हा निवडला, मग ग्रामपंचायतीमध्ये घेतला तर मग जे काही सरपंच असतील आपल्याला त्यांचा सत्कार करावा लागेल, आपले जे काही साहेब येतील त्यांचा सत्कार करावा लागेल. नंतर लोकांना ते सगळं समजावून सांगावं लागेल, आपल्या सगळ्या ज्या काही पॉलिसीज आहेत किंवा आपल्या जेवढे काही स्कीम्स आहेत त्या सगळ्या सांगाव्या लागू शकतात. त्यानंतर मग त्यांना जर का गरज पडली, कोणाला आवडली, जर का कोणाला अकाउंट काढायचं असेल तर मग त्याच्याकडे तुमच्याजवळ सगळ्या प्रकारचे फॉर्म्स अवेलेबल असले पाहिजेत. किंवा त्यांनी जर का तुम्हाला काही प्रश्न विचारले की बुवा आम्हाला सध्या तर नाही पण नंतर काढायचं, तर तुमचं एखादं बुकलेट आम्हाला द्या. तर तुमच्याकडे काही पॅम्पलेट सुद्धा असले पाहिजेत, कारण की आपण बोलू लोक ऐकतील, विसरूनही जातील. यापेक्षा जर का आपण त्यांना पॅम्पलेट दिलं तर ते सोबत घेऊन जातील. ज्या गोष्टी त्यांना कळाल्या नाहीत आता, त्या घरी गेल्यानंतर विचार करून अभ्यास करून ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात. तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं प्लॅन करणार आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्लॅन केलंय त्या पद्धतीने तुम्ही ते वर्क करणार. साहेब येतील, SDIP साहेब येतील, सरपंच येतील आणि तुम्ही योग्य पद्धतीने तो जो मेळावा आहे का, जो मेला आहे तो सगळा तुम्ही हँडल करसाल. हँडल केल्यानंतर जेव्हा हे सगळे अधिकारी आणि सरपंच वगैरे घरी गेल्यानंतर तुम्ही त्याला चेक करायचं की बा आपण जे काही काम केलं याच्यामध्ये कुठे काही ओमिशन्स होत्या का. मग तुम्हाला कळेल की अरे हो, आपण यावेळेस महिलांना बोलवलंच नाही, महिलांमधून आपल्याला सुकन्या समृद्धीचे अकाउंट आले असते किंवा बा या कार्यक्रमामध्ये महिला खूप कमी होत्या. तर आपण जे काही याचं अनालिसिस आहे ते चेक करायचं की बा हे आपलं झालं, हे राहिलं, हे आपलं चुकलं, हे आपल्याला करता आलं असतं किंवा इथे आपण कमी पडलो. हे सगळे करत असताना आपले जे काही अधिकारी आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन किंवा अनालिसिस आपल्याला या निमित्तानं लाभेल. आणि या तिन्ही गोष्टीचा जेव्हा आपण परिपाक करू, या सुरुवातीला आपण प्लॅन केलं, प्लॅनिंगनुसार आपण वर्क केलं, केलेल्या वर्कमध्ये काही ओमिशन्स आहेत का ते चेक केले आणि आता आपण एका फायनल याच्यावर निघालो की आता यस, मागच्या वेळेस आपलं हे चुकलं होतं, यावेळेस आपल्याला ह्या सुधारणा करायच्या. असं सगळंच्या सगळं केल्यानंतर आपण त्याची ऍक्ट करणार. ऍक्ट म्हटलं म्हणजे पुढचा जो काही समजा आपण मेळावा घेऊ का, पुढची जी काही आपली रणनीती असेल तर ती कंप्लीट रणनीती असेल. तर जे काही केंद्र सरकार असेल किंवा भारत सरकार असेल किंवा कोणत्याही यशस्वी ऑर्गनायझेशन जे आहेत त्या PDCA सायकल जे आहेत ते प्रत्येक पॉलिसीमध्ये टाकतात. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या 100% यशस्वी होण्याची शक्यता असते. हे जे PDCA सायकल हे प्रत्येक जण आपल्या आयुष्यात सुद्धा अप्लाय करू शकते. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही हे PDCA सायकल अप्लाय करू शकता. ज्याप्रमाणे पायथागोरसचा प्रमेय आहे, अगदी त्याचप्रमाणे या PDCA सायकलचं कॉर्पोरेट्समध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. तर आपण आपल्या आयुष्यात सुद्धा प्लॅन, डू, चेक अँड ॲक्शन ह्या ज्या 4 गोष्टी आहेत ह्या तुम्ही बघू शकता. तर हे PDCA सायकल आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेलच. आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपल्याला एक केस स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्या ऑफिसचा त्यांना एक सिनेरिओ आपण घेतलेला आहे की या ठिकाणी 2 DOPचे एम्प्लॉईज आहेत, एक मोहन आहे, एक रोहन आहे आणि त्यांचं जे काही वर्किंगचा अप्रोच आहे हा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये तुम्ही याच्यामध्ये काय दिसतोय, युअर केस इज जुनाईन बट सम प्रोसिजरल गॅप्स आर देअर. You can take a following step so that you can comply with the rules. असं मोहन सांगतोय कोणाला, समोरच्या एका व्यक्तीला. एक ग्राहक आहे, तो ग्राहक त्याच्याकडे आला, त्याचं काहीतरी काम अडलेलं आहे आणि तो फाईल घेऊन त्या माणसाला दाखवतोय. त्याच्यानंतर तुम्ही जर का पाहिलं असेल तर हे जे आहे हे त्यांनी म्हटलेलं आहे. हा जो मोहन आहे यांनी सांगितलं की सर तुमची जी काही केस आहे ती जुनाईन आहे, पण मग थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये काहीतरी प्रोसिजरल डिफेक्ट्स आहेत. तर तुम्ही जर का थोडंसं मला जे पाहिजे ते डॉक्युमेंट्स वगैरे द्या किंवा ह्या स्टेप्स तुमच्या कुठेतरी राहिलेल्या आहेत त्या तुम्ही कंप्लीट केल्या की मला बाबा मग नियमानुसार ते तुमचं काम करता येऊ शकेल, असं त्यांनी त्या ग्राहकाला सांगितलेलं. आता खाली जर का आपण पाहिलं तर हे सगळं करत असताना मोहनच्या मनामध्ये काय आलेलं आहे, हा मोहनच्या मनातला विचार आहे, हा त्याने पब्लिक सोबत शेअर नाही केलेला की स्मॉल बिझनेसमॅन्स लाईक हिज आर द बॅकबोन ऑफ the economy. If we won't support them then how will our country grow. मोहनला हे सगळं याच्यासाठी केले की त्याच्या मनामध्ये असं आलं की यार हा छोटा बिझनेसमॅन आहे आणि याचं जर का याला मी मदत केली नाही, अशा छोटे छोटे जे आहेत उद्योजक तेच तर आपल्या देशाची ज्याला म्हणता येईल की बाबा रीढ की हड्डी आहे किंवा बॅकबोन आहेत.
तर जर का आपण यांना मदत केली नाही तर आपला देश कसा समोर जाईल? वास्तविक हे जे काम आहे, देश समोर जाईल का नाही हे पाहणं मोहनचं काम नाहीये, पण तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये असा प्रसंग आला, कारण की त्याला असं वाटते की या छोट्या छोट्या लोकांच्या माध्यमातून सुद्धा आपला देश ग्रो करू शकतो. तर हे जे त्याला मिळते हे त्याच्या मनामधलं आंतरिक फळ आहे त्याला, आणि या निमित्तानं आपण देश सेवा सुद्धा करू शकणार आहोत. देश सेवा करताना दरवेळेस जरुरी नाही की दरवेळेस आपण शस्त्र घेऊनच बॉर्डरवरती जावं, आपण आपल्या कार्यातून सुद्धा देश सेवा करू शकतो. आता हे सगळं होत असताना हा जो समोरचा सिटीजन बसलेला आहे किंवा आपला जो ग्राहक बसलेला आहे त्याच्या मनामध्ये काय विचार येतोय? आय एम ग्रेटफुल, नाऊ आय कॅन आय नो व्हॉट टू डू. त्याला समजले, त्यांनी सांगितलंय की सर बुवा तुमची केस जी आहे ती जुनाईन आहे आणि त्याच्यामध्ये हे गॅप्स आहेत, तर ते तुम्ही आणून द्या. ते त्याला कळालंय, कस्टमर सॅटिस्फाय झालाय आणि तो त्याला धन्यवाद देऊन जातोय की आता मग त्याला एक क्लिअर आयडिया मिळाली की आता नेमकं आपलं काय राहिलं होतं, ते जे काही पेंडिंग डॉक्युमेंट्स असतील किंवा वॉन्टिंग डॉक्युमेंट्स असतील ते तो आणून देईल आणि त्याच्यामधनं मार्ग निघालेला आहे. तर हा जो त्याचा अप्रोच आहे, हा अप्रोच एक सॉफ्ट स्किल्ड, ज्यांचं सुंदर आहे किंवा ज्यांनी सॉफ्ट स्किल वरती काम केलेलं आहे त्या व्यक्तीचा असा अप्रोच असला पाहिजे. दुसरा अप्रोच जर का आपण पाहिला जो रोहनचा आहे, तर रोहन त्याच्या कामामध्ये मग्न आहे. तो कस्टमर जो आहे त्याला त्यांनी बसायला सुद्धा खुर्ची दिलेली नाहीये. पहिल्या चित्रामध्ये आपण बघू शकतो की त्यांनी समोरच्या व्यक्तीला ऐकून घेतलंय, त्याला बसायला जागा दिली, त्याचं म्हणणं काय ऐकून घेतलं, नंतर मग फाईल पाहून त्याला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. जर का दुसऱ्या पिक्चर मध्ये आपण पाहिलं तर हा जो याला बोलायला सुद्धा तयार नाहीये, कोण आहे काही त्याच्याशी घेणदेण नाहीये. तो म्हणते युअर केस मे बी जुनाईन बट प्रोसिजरल रिक्वायर्ड्स आर नॉट मेट, आय कांट हेल्प यू. त्यांनी सांगितलं तुमची केस ठीक आहे, तुमची केस असेलही बरोबर, पण ते प्रोसिजरला धरून नाही, त्याच्यामुळे मी तुमची काही मदत करू शकत नाही. आता इथे असं म्हटल्यामुळे काय होईल की जे कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन थांबलं. आता तुम्ही जर का त्या कस्टमरला असं म्हटलं की मी तुमची मदत करू शकत नाही, तो कस्टमरला तर कळून चुकलं की आता आपली मदत करू शकत नाही, तो कस्टमर तुमच्याकडे येणारच नाही. आणि एकदा जर का कस्टमर तुमच्याकडनं गेला तर तो मग पुन्हा कधीच तुमच्याकडे येणार नाही. तर हा जो अप्रोच आहे, बऱ्याच वेळा आपला असा काउंटरला असताना किंवा आपण काम करत असताना असा आपला हा अप्रोच असतो. तर असा अप्रोच असू नये. मोहनचा जसा अप्रोच होता तो अप्रोच आपल्याला ठेवायचा आहे. याच्यामध्ये असं केल्यामुळे याच्या मनामध्ये काय विचार आला बघा रोहनच्या, नो पॉइंट टू वेस्टिंग टाइम ट्राईंग टू हेल्प द कस्टमर. याच्यात काय, मला माझ्या बाकीचे काम करायचे, याला मला मदत करायला काही वेळ नाहीये, याच्यात काही पडलेलंच नाहीये, मला माझ्या बाकीच्यांचे काम आहेत समजा. आणि या सिटीजनच्या मनात काय आलं की आय एम स्ट्रक. तो जो बिझनेसमॅन आहे तो तिथे कुठेतरी थांबलाय, स्ट्रक झालाय तो. आता त्याला काही मार्गच उरला नाही. आणि जेव्हा एक बिझनेसमॅन थांबतो तर जो काही त्या आपल्या इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युट करणार होता, त्याचा उद्योग जो काही उद्योगाच्या माध्यमातून, ते सुद्धा त्या ठिकाणी स्ट्रक झालेलं असेल. आता हे सगळं होत असताना काय काय गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ऑब्झर्व करता येतात, तर ते आपण बघूयात. मोहननं काय केलंय, हे सगळं केल्यामुळे त्या दोघा जणांमध्ये वादही होऊ शकतील, बरोबर आहे. यामध्ये मोहन आणि या सिटीजन सोबत चांगलं कम्युनिकेशन झाल्यामुळे या दोघा जणांनी एकमेकांबद्दल आदरही व्यक्त केलाय. आणि या माणसाला कळालेलं आहे की आता नेमकं आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत आणि आपल्याला कसं पुढे जाता येईल. त्याचप्रमाणे या मोहनला आनंदही झाला की चला या निमित्तानं आपण त्याची मदत करू शकलो, आणि याचा बिझनेस जर का पुन्हा सुरू झाला तर हा देश सेवेमध्ये सुद्धा हातभार लावू शकेल. म्हणजे हे सगळं करत असताना त्याच्या वागण्यामध्ये एक सेवाभाव होता, आणि रोहनच्या वागण्यामध्ये नुसतं काम करायचंय अशा अनुषंगाने होता, आणि त्यानं कोणतीही माणुसकी दाखवल्या न सारखा समजा त्यांनी केलेला आहे. तर अशा पद्धतीनं बऱ्याच वेळा रोहनचा जो अप्रोच आहे तो विदाऊट सॉफ्ट स्किल्ड आहे, आणि मोहनचा जो अप्रोच आहे तो सॉफ्ट स्किल मध्ये त्यांनी काम केलेलं आहे, आणि तो चांगल्या पद्धतीनं पब्लिकला हँडल करू शकतो. कम्युनिकेशन त्याचं चांगलं आहे. त्यांनी रिस्पेक्ट दिलेला आहे कस्टमरला, कारण की आपण पाहिलंय कस्टमर इज ऑलवेज राईट. आणि दुसऱ्या चित्रामध्ये त्याला आपण अगदी तुच्छ वागणूक देतो, त्या कस्टमरचा आपण ऐकूनही घ्यायला तयार नाही, किंबहुना त्याच्याकडे पाहायला सुद्धा तयार नाही आहोत. यामध्ये मोहननी आपल्या ज्या काही अडचणी आहेत हे बघा, ह्या सुद्धा त्यांनी दाखवलेल्या आहेत की सर तुमची जी फाईल आहे ती जुनाईन आहे, मान्य केलं. आणि या रोहननी तुमची फाईल असू शकते असं म्हटलेलं आहे, म्हणजे त्याच्या क्रेडिबिलिटी वरती सुद्धा तिथे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तर सॉफ्ट स्किल मध्ये आपल्याला अशा गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला टाळता येऊ शकते की सर तुमची केस तर जुनाईन आहे, परंतु हे जे आहेत हे प्रोसिजरल गॅप्स आहेत, हे जर का आपण कंप्लीट केले तर मग आपण नियमातही बसू आणि आपल्याला पुढे जाता येईल. असा सुंदर अप्रोच त्यांनी घेतलाय, सुंदर कम्युनिकेशन त्यांनी कस्टमर सोबत केलंय, आणि त्याच्यामधनं मार्ग निघालेला आहे. या उलट हा जो रोहनचा अप्रोच आहे तो कुठेतरी रूढ आहे. सॉफ्ट स्किल मध्ये त्याच्या कम्युनिकेशन नसल्यामुळे तिथे ते कुठेतरी स्ट्रक झालेले आहेत, आणि तो जो कस्टमर आहे तो आता
स्ट्रक झालेला आहे. तर अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल की रूड अप्रोच आणि सॉफ्ट स्किलचा अप्रोच कसा असतो ते. तर रोहनचा अप्रोच रूड आहे, मोहनचा सॉफ्ट स्किल वाला अप्रोच आहे. आता हे सगळं करत असताना आपल्याला यामधून काय काय समजलं हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपण त्याच्यावरती समजा हे केलं, एक साधा मोठा मोठा डिफरन्स या दोघांमध्ये असा होता की मोहन जो होता त्या मोहनच्या वागण्यामध्ये सेवाभाव होता, कारण की त्याला काम तर करायचंच होतं. त्याचा इंटेंट जो होता त्याला सेवा तर द्यायचीच होती, परंतु त्याच्या एकंदरीत वागण्यात एक सेवाभाव होता. आणि रोहनच्या वागण्यात फक्त तो काम करत होता, त्याच्या वागण्यात कुठेही सेवाभाव नव्हता. त्यानंतर सॉफ्ट स्किल सगळं करत असताना आपल्याला काही आउटर फ्रुट्स मिळतात. आउटर फ्रुट्स मीन्स बाह्य फळ. हे सगळं करत असताना आपल्याला काही फळं मिळतात. तर ते कोणते कोणते फळ आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. आउटर फळांमध्ये आपण पाहतो गेनिंग रिस्पेक्ट अँड रेकग्निशन. आपल्याला आदर मिळतो आणि लोक आपल्याला ओळखतात किंवा आपल्याला नोटीस करतात, रेकग्नाइज करतात. हे बाह्य फळ आहे. थोडक्यात काय, बाह्य फळ म्हटलं म्हणजे अशा गोष्टी की जे आपल्याला मिळतात. हे सगळं केल्यानंतर लोकांना आपण मदत केली किंवा आपण सॉफ्ट स्किल मध्ये वागलो तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात. तर बाहेरून ज्या गोष्टी आपल्याला दिसतात मिळताना ते आउटर फ्रुट्स आहेत किंवा बाह्य फळ आहेत. ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत किंवा ज्याला म्हणता येईल अंतरिम असतात त्या, किंवा आपल्याला आपल्या शरीराच्या आत झालेले असतात समजा, त्याला आपण इनर फ्रूट असं म्हणूया. तर गेनिंग रिस्पेक्ट अँड रेकग्निशन. त्याच्यानंतर बिल्डिंग नेटवर्क्स अँड रिलेशनशिप. आता तो जो कस्टमर आहे त्याला आपण चेअर दिली, त्याच्यासोबत आपण बोललो, त्याचा प्रॉब्लेम जो तो आपण सॉल्व्ह करून दिला, तर त्याच्यामुळे आपली त्याच्यासोबत आपलं जे एक नेटवर्क आहे ते आपलं इस्टॅब्लिश झालं. त्याच्यासोबत आपली एक वेगळ्या प्रकारची बाउंडिंग निर्माण झाली, एक नवीन नातं आपले निर्माण झालं कस्टमर आणि ग्राहकाचं. आता तुम्ही कल्पना करा, एखाद्या व्यक्तीला जर का आपण इतकी सुंदर सर्व्हिस दिली आणि उद्या जर का आपल्या डिपार्टमेंटचं काही टार्गेट आलं, तर आपण या व्यक्तीकडे आपण हक्कानं जाऊ शकू आणि त्याच्याकडनं आहे योग्य तो बिझनेस आपण त्याच्याकडनं आणू शकू. हे कशामुळे शक्य झालं, तर आपल्या सॉफ्ट स्किलमुळे. तर बिल्डिंग नेटवर्क्स अँड रिलेशनशिप हे सुद्धा एक आपल्याला आउटर फ्रुट्स या ठिकाणी मिळते. इम्प्रूव्हिंग लिव्हिंग स्टँडर्ड. आता जर का समजा तुम्ही हे सगळं केलं तर तुमच्या आउटर फ्रुट्स मध्ये तुमचे लिव्हिंग स्टँडर्ड जे आहेत ते सुद्धा तुमचे वाढतील. कसे? जसं की पहिल्या फ्रेम मध्ये आपण बघितलं होतं, त्या कस्टमरला त्यांनी चांगली सर्व्हिस दिली, त्याच्यामुळे तो कस्टमर केला, त्यांनी सगळ्या सगळ्या गोष्टी कंप्लीट केल्या, एक त्यांचं रिलेशन बनलं. आणि नंतर डिपार्टमेंटचा जेव्हा ड्राईव्ह आला तेव्हा डिपार्टमेंटने त्यांच्याकडून आपण एक 50 लाख रुपयाची समजा पॉलिसी आपण घेतली. 50 लाखाची पॉलिसी घेतल्यामुळे आपल्याला त्याचं कमिशन मिळत राहणार आहे समोरचे 15 वर्ष. आणि यामुळे आपल्याला ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम निर्माण झाला. आणि जर का जास्त पैसे आले तर आपलं जे काही लिव्हिंग स्टँडर्ड आहे ते सुद्धा या निमित्तानं वाढेल. तर एक हे आउटर फ्रूट सुद्धा आहे लिव्हिंग स्टँडर्ड, इम्प्रूव्हिंग लिव्हिंग स्टँडर्ड. त्यानंतर करिअर ग्रोथ. आता करिअर ग्रोथ तर आपल्या सर्वांना सर्वश्रुतच आहे. आपण केलेलं काम अधीक्षक कार्यालयामध्ये कुठेतरी मॉनिटर होत असते किंवा तुमच्या सब डिव्हिजनल कार्यालयांमध्ये मॉनिटर होत असते. तुम्ही जर का समजा चांगलं काम करत असाल तर तुमच्या करिअरमध्ये सुद्धा चांगल्या ग्रोथ होतात. तुम्हाला ज्या काही आवश्यक योग्य संधी आहेत त्या सुद्धा तुम्हाला मिळतात. तुमची एक वेगळी इमेज तयार होते की हा, ते बीपीएम सुंदर काम करतात का, ते बीपीएम सुंदर डिलिव्हरीचे वर्क वगैरे करतात, किंवा त्यांचे जे काही वर्क आहे ते खूप छान असते, लोक त्यांच्याबद्दल खूप चांगलं बोलतात. हे सगळं करत असल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये ऑटोमॅटिकली ग्रोथ होते. तर हे सुद्धा एक आउटर फ्रुट्स आहे सॉफ्ट स्किल्स. क्रिएटिंग इम्पॅक्ट अँड व्हॅल्यू. इथं आपण बघू शकतो की हे सगळं करत असताना जो काही ज्यांनी समजा सॉफ्ट स्किल अप्लाय केलेले आहेत त्याची एक व्हॅल्यू आहे, त्या कस्टमरवरती एक इम्पॅक्ट पडलाय की नाही हा माणूस चांगला आहे. बऱ्याच वेळा आपण कार्यालयामध्ये आलो की आपण म्हणतो की यार त्या काउंटरचा माणूस खूप चांगला होता, या काउंटरचा माणूस तेवढा लेखाचा चांगला नाहीये, असं आपण म्हणतो. तर हा जो आहे हा एक इम्पॅक्ट, आपण जे काही काम करत असतो बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की काही फरक पडत नाही, हा कस्टमर का पुन्हा पुन्हा येणार आहे, परंतु आपण केलेल्या कार्याचा कुठे ना कुठे इम्पॅक्ट पडतो आणि त्याचप्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन सुद्धा होते. तर आउटर फ्रुट्स आहे आपले क्रिएटिंग इम्पॅक्ट अँड व्हॅल्यू. त्याच पद्धतीनं फुलफिलिंग रिस्पॉन्सिबिलिटीज, अतिशय महत्वाचं. किंवा डिपार्टमेंट हे आपलं आहे, आपल्या डिपार्टमेंटचा विकास झाला तर पर्यायानं आपल्या सर्वांचा सुद्धा विकास होणार आहे. तर ही जी जबाबदारीची जाणीव आहे, रिस्पॉन्सिबिलिटीची, ही प्रत्येकांमध्ये असली पाहिजे. कारण की उद्या जर का डिपार्टमेंटच नाही राहिलं तर तुमच्या माझ्या असण्याला काहीच महत्व राहणार नाही. तर त्यामुळे ही स्वराज्यासारखी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं वेगळं पण याच्यासाठी सांगता येते की या स्वराज्यात राहणाऱ्या प्रत्येकाला असं वाटत होतं की हे स्वराज्य माझं आहे. आपण पाहू शकतो की बऱ्याच वेळा लोकांनी महाराज नसताना स्वतःचे
घरदारं विकून सुद्धा त्या स्वराज्याच्या बांधणीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल तानाजी मालुसरे स्वतःच्या पोराचं लग्न सोडून मरणाच्या दारात गेला आणि बिचारा वापस येऊ शकला नाही. तरी त्याला त्या कोणत्याच गोष्टीची त्याला काहीच खंत नाही, कारण की त्याला माहित आहे की जरी मी आलो नाही तरी माझ्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वराज्य घेईल. तर ही जी विन विन रिलेशनशिप आहे हे सुद्धा एक आउटर फ्रुट्स आहे आपल्या या सॉफ्ट स्किलचं. जोपर्यंत आपण आपल्या डिपार्टमेंटला आपलं आहे असं समजून काम करणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींना काही महत्त्व उरणार नाही. तर आपल्याला फुलफिलिंग रिस्पॉन्सिबिलिटीज हे सुद्धा एक आउटर फ्रुट्स या ठिकाणी मिळते. त्यानंतर एक अचिव्हिंग गोल्स अँड माइलस्टोन. तर हे एक शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं फ्रुट्स आहे की ज्या ठिकाणी आपण आपल्याला जे काही गोल्स दिलेले आहेत किंवा जे काही माइलस्टोन्स दिलेले आहेत, जसं की माइलस्टोन मीन्स काय, एक असे जसं आपले माइलस्टोन म्हणजे मैलाचे दगड. ज्या पद्धतीने आपला एखादा रस्ता असतो, आपण आपल्या गावाकडे जातो तर आपल्याला कळते की आता तुमचं गाव 20 किलोमीटर राहिलेलं आहे, आता 15 किलोमीटर राहिलेलं आहे, आता 5 किलोमीटर राहिलेलं आहे. तर तुम्हाला जे काही गोल्स दिलेले आहेत, जसं डिव्हिजन ऑफिसला तुम्हाला गोल्स दिलेले आहेत की तुम्ही एका वर्षामध्ये 500 अकाउंट काढायचे आहेत का 1200 अकाउंट्स तुम्हाला काढायचे आहेत. तर एकाच दिवसात तर ते शक्य होणार नाही. हे जे काही 365 दिवस आहेत सॉफ्ट स्किलच्या नुसार आपण याच्या बरोबर टाइम मॅनेजमेंट करू, प्लॅन PDCA सायकल आपल्या कार्यामध्ये अप्लाय करू आणि आपल्याला जे काही गोल्स त्यांनी दिलेले आहे ते कुठेतरी आपल्याला अचीव करता येईल. आणि एकदा आपण ते गोल अचीव केलं की तो आपल्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरेल. तर अशा पद्धतीनं हे एक आउटर फ्रुट्स आहे आपल्या सॉफ्ट स्किलचं की जे आपल्याला बाहेरच्या स्वरूपामधनं मिळते. आता आपण तसेच बघू इनर फ्रुट्स. इनर फ्रुट्स म्हटलं म्हणजे काय, हे आपल्याला मिळणारे किंवा ज्याला म्हणता येईल की आपल्या शरीरात मिळणारे किंवा आपल्याला मिळणारे फळं आहेत. हे याच्यामध्ये बिल्डिंग सेल्फ कॉन्फिडन्स अँड सेल्फ बिलीव्ह हे सगळं आता ज्या आपण जो व्हिडिओ हे पाहिले पहिल्या 2 DOPचे एम्प्लॉईज, त्याच्यामध्ये जो पहिला एम्प्लॉई होता त्याच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल, सेल्फ बिलीव्ह वाढेल. कसं की एक कस्टमर आला, तो रागावलेला होता, मी त्याला कंप्लीट सोल्युशन दिलं, त्याचं समाधान केलं आणि जाताना तो मला धन्यवाद देऊन गेला. याचा अर्थ मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझं ऑफिस चालवू शकतो किंवा कितीही रूट झालेला जर का कस्टमर आला तर मी त्याला फेस करू शकतो, त्याला योग्य तो रिस्पॉन्स देऊ शकतो आणि त्याचं जे काही काम आहे ते मार्गी लावू शकतो. तर हा जो त्याला सेल्फ कॉन्फिडन्स आला आणि त्याने स्वतःमध्ये त्याला जो काही सेल्फ बिलीव्ह आला, तर हे इनर फ्रुट्स आहे की जे त्यालाच मिळालेलं आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग ॲडॅप्टिव्हनेस. ज्या की वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा तो जो कस्टमर आला तो वेगळ्या अँगलनी आला, तर तुम्ही त्याला सामावून घेतलं आणि त्याला कन्व्हिन्स केलं की अशा अशा अडचणी आहेत, तुमची केस तर ओके आहे परंतु ह्या ओमिशन्स आहेत, कारण की तुम्ही त्यांना सारे रुलिंग्स वगैरे सुद्धा दाखवले की असं सामायला पाहिजे, ते तुमच्यामध्ये नव्हतं आणि तुम्ही त्याला मुख्य प्रवाहासोबत जोडून ठेवलं, त्याला स्वीकारलं. जरी त्याच्यामध्ये काही ओमिशन्स असतील, जरी तो भांडणं करायसाठी आलेला असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला मुख्य प्रवाहात आणलं, त्याला अडॅप्ट केलं, स्वीकारलं त्याला. तर हे तुम्हाला याचं हे मिळालेलं, कारण की तो कस्टमर आता पुन्हा तुमच्याकडेच येईल, सोडून जाणार नाही कदाचित. डेव्हलपिंग नॉलेज अँड कॉन्फिडन्स. हे सगळं करत असताना तुम्हाला त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही त्याला समजावून सांगितलं की तुमचे हे ओमिशन्स आहेत, तर त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमचं जे नॉलेज आहे ते तुम्हाला अप्लाय करावं लागलं. तुम्ही ते वाचलं, पाहिलं आणि तुम्ही कम्पेअर केले की या फाईल्समध्ये कोणते ओमिशन्स कमी आहेत आणि आपल्या रूल्स काय बोलतो. तर तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही या निमित्तानं भर पाडलेली आहे. तर हे जे तुमचं आहे, हे जे इनर फ्रुट्स आहे, हे तुम्हाला मिळणार आहे. तर हे अतिशय महत्त्वाचे इनर फ्रुट्स असे डेव्हलपिंग नॉलेज. त्याच्यानंतर फाइंडिंग वर्क अँड लाईफ मिनिंगफुल. आता हे सगळं काम तर सगळेच जण करणार आहेत, परंतु खरं काम ते असते जेव्हा आपण दिवसभर काम करून घरी जाऊन शांतपणे झोपू शकू की आज आपण सुंदर काम केलं, जे मला शक्य होतं ते मी संपूर्ण केलं, लोकांना माझ्यापर्यंत कंप्लीट मदत केली आणि माझ्या कामामुळे लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य आलं, तर माझ्या आयुष्याला मिनिंग आहे. नाहीतर हजारो लाखो करोडो लोक जगतात आणि मरतात, तर आपल्या आयुष्याचा काही ना काही उद्देश सुद्धा असला पाहिजे. तर उद्देशाने ह्या गोष्टी कदाचित मोठ्या ठरतील, परंतु मी जे काही काम केलं त्याच्यामुळे 2 जणांच्या चेहऱ्यावर मी आनंद आणू शकलो, याचं जरी आपल्याला समाधान झालं तर आपलं आयुष्य खऱ्या अर्थानं मिनिंगफुल झालं असा त्याचा अर्थ होईल. त्याच्यानंतर रिलीजिंग अवर पोटेन्शियल. आज मला कळालं की माझ्यामध्ये काय पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल म्हटलं म्हणजे माझी काय स्ट्रेंथ आहे. एवढा तो कस्टमर तिकडनं आला होता, मी त्याला शांत केलं, त्याच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि त्याला प्रॉपर सोल्युशन दिलं आणि आता आमचं कम्युनिकेशन कंटिन्यू राहणार आहे. मी त्याला सांगितलेले डॉक्युमेंट्स तो घेऊन येईल आणि नव्यानं आम्ही आमच्या संबंधाची जी काही सुरुवात आहे ती करणार आहोत आणि तो कस्टमर डिपार्टमेंट ऑफ पोस्टशीच मी जुळवून ठेवणार आहोत.
तर अशा पद्धतीचा जो काही अप्रोच आहे किंवा अशा पद्धतीचे जे फळ आहे, तर ते आपल्याला आज मला माझी जी स्ट्रेंथ आहे किंवा माझं जे पोटेन्शियल आहे ते सुद्धा मला या ठिकाणी माहिती पडलेलं आहे. एक्सपांडिंग युअर सेल्फ, एक पुढचं जे काही इनर फ्रुट्स आहेत, स्वतःला आपण एक्सपांड केलं. वास्तविक आपण त्याला सांगू शकलो असतो की हे तुम्ही काम करा, तुम्ही कंप्लेंट करून टाका की बाबा आमच्या सुपरवायझरकडे जा का अधीक्षक कार्यालयाकडे जा, आम्ही आमचं काम केलेलं आहे, असं सुद्धा तो करू शकला असता. परंतु त्याने स्वतःला एक्सपांड केलं, त्याची फाईल बघितली, त्याची केस जुने नाही याचा असा तर्क काढला, आपल्या डिपार्टमेंट्स मध्ये काय ओमिशन्स आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याला समजावून सांगितलं, कन्व्हिन्स केलं. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जरी त्याच्या अखत्यारीतल्या नसतील तरी त्यांनी स्वतःला एक्सपांड केलेला आहे आणि तो कस्टमर जो होता त्याने बांधून ठेवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याला सुद्धा आनंद मिळालेला आहे त्या कस्टमरच्या चेहऱ्यावर हास्य पाहून. त्याच्यानंतर डेव्हलपिंग कॅरेक्टर अँड मोरल स्ट्रेंथ, हे जे इनर फ्रुट्स आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की बाबा जर का संपत्ती तुमची खराब हरपली किंवा बाबा कमी झाली तर काही फरक पडणार नाही, पण जर का तुमचं चरित्र जर का खराब झालं तर मात्र तुम्ही कुठचेच राहणार नाही. तर हे सगळं करत असताना तुमचं जे काही चरित्र आहे ते सुद्धा डेव्हलप होऊन राहिलं आणि तुमच्या मोरल स्ट्रेंथ, प्रत्येकाच्या आपापल्या काही व्हॅल्यूज असतात, तर त्या मोरल ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या ज्या स्ट्रेंथ आहेत त्या सुद्धा तुम्हाला त्या आणखी बळकट झाल्या. तर ही जी आहे तुमची इनर फ्रुट्स, हे सुद्धा तुमचं या निमित्तानं वाढलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे इनर फ्रुट्स आणि आउटर फ्रुट्स असतात. एक शेवटचा, हे सगळं करत असताना जॉय ऑफ कॉन्ट्रीब्युशन्स म्हणून एक कॉन्सेप्ट आहे की हे सगळं कशासाठी बघ, एवढं सगळं केल्याने इनर फ्रुट्स घेतले, आउटर फ्रुट्स घेतले, तर त्यांनी काय होईल. जसं तर इनर फ्रुट्स आणि आउटर फ्रुट्स मध्ये आपल्याला जो काही जॉय आहे तो सुद्धा आपल्याला या निमित्ताने घेता येऊ शकेल. जॉय म्हटलं म्हणजे आनंद. हे सगळं आपण आत्मानंदासाठी करतो आहोत, आपल्या आनंदासाठी हे सगळंच्या सगळं आपण करतो आहोत. आपण काम करत असताना जसं आता एक जो जॉय आहे तो आहे जॉय व्हाईल डुईंग अ टास्क विथ अ केअर अटेन्शन. हे सगळं काम करत असताना आपल्याला आनंद कशाचा मिळाला की आपण त्या समोरच्या माणसाची केअर घेतली, त्याला अटेंड झालो आणि त्याचं जे काही टास्क होतं ते कम्प्लीट केलं आणि या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आनंद झाला. जॉय व्हाईल पॉझिटिव्हिंग एंगेजिंग द इंटरॅक्शन, जेव्हा मी त्याच्यासोबत इंटरॅक्ट करत होतो तेव्हा पॉझिटिव्हली होतो, तर यामुळे सुद्धा मला आनंद मिळालेला आहे. जॉय व्हाईल वर्किंग हार्मोनियसली विथ द पीपल्स ऑर द टीम, हे सगळं करत असताना मी कुठेही आवाज वाढवला नाही किंवा कुठेही मी वाद घातला नाही, त्याला सुद्धा मी इजा पोहोचेल असं कोणतेही कृत्य केलं नाही आणि मी माझी टीम, माझे जे काही लोक आहेत ते बांधून ठेवले एका टीम प्रमाणे, याचा सुद्धा मला आनंद आहे. जॉय फॉर बिईंग चॅलेंजेस पुटिंग अ पॉझिटिव्ह स्ट्रगल, हे जे करत असताना मला एक चॅलेंज आलं होतं की एका कस्टमरला आता कसं हँडल करायचं, तर ते सुद्धा मी व्यवस्थितपणे त्याला हँडल केलेलं आहे. तर याच्या हँडलिंग मधून सुद्धा मला एक वेगळा आनंद या निमित्तानं मिळालेला आहे. जॉय ड्युरिंग क्रिएशन अँड डिस्कवरी, हे सगळं करत असताना मला काही क्रिएटिव्हिटी कराव्या लागल्या, जसं की मला माझ्या डिपार्टमेंटचे रुलिंग्स पाहावे लागलेत, कस्टमरची फाईल्स पाहावी लागली, ॲनालिसिस करावी लागली आणि कुठे ओमिशन्स राहिलेले आहेत कस्टमरच्या अँगलने ते मला काढून घ्यावं लागलं. त्याच्यामधनं ती डिस्कवरी केली मी की हे ओमिशन्स त्याच्यामध्ये आहेत आणि व्यवस्थित कम्युनिकेशन स्किल वापरून त्या कस्टमरला सांगितल्यात आणि पर्यायानं त्याच्यामधनं मार्ग निघाला. या सगळ्या प्रोसेसमध्ये मला सुद्धा एक डिस्कवरी केल्याचं किंवा काही ना काही वेगळं केल्याचा मला आनंद मिळाला, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर जॉय ऑफ बिईंग फ्लो अँड फुल्ली इम्प्रेस इन्व्हॉल्विंग इन द टास्क, मी या कार्यामध्ये कम्प्लीट इन्व्हॉल्व होतो, याचा सुद्धा मला आनंद मिळाला आहे. तर इनर फ्रुट्स आउटर फ्रुट्स मधून आपल्याला जॉय ऑफ कॉन्ट्रीब्युशन सुद्धा मिळू शकते. आणि ह्या तिन्ही गोष्टी मिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं काय आहे, तर ज्या सॉफ्ट स्किल आपण सुरुवातीला सांगितलेल्या आहेत त्या सॉफ्ट स्किल मध्ये जर का आपण काम केलं तर ह्या तीनही गोष्टी आपण नक्कीच मिळवू शकतो. त्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला सॉफ्ट स्किलच्या अनुषंगानं सांगता येईल. इंडिया पोस्टमध्ये सॉफ्ट स्किलचा उपयोग काय आहे, आपल्याला कसा उपयोग करता येऊ शकेल किंवा कशासाठी आपल्याला उपयोग करता येऊ शकेल, तर सगळ्यात महत्त्वाचं ग्राहक सेवा अधिक चांगल्या करण्यासाठी आपल्याला इंडिया पोस्टमध्ये सॉफ्ट स्किलचा उपयोग करता येऊ शकेल. जसं की आता सुरुवातीला आपण बोलल्याप्रमाणे जर का ग्राहकच आपल्यासोबत राहिले नाहीत, आजकाल लोकांकडे वेळ नाहीये, पैसा भरपूर झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर का सर्व्हिस देत नसाल किंवा तुम्ही त्यांना अटेंड करत नसाल तर ते दुसऱ्या लोकांकडे किंवा पर्यायी व्यवस्थेकडे जातील. तर तुम्हाला तुमची जी काही ग्राहक सेवा आहे ती अधिक चांगली करायची आहे. आपण जर का पाहिलं असेल ऑनरेबल मिनिस्टर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की येत्या 2 ते 3 वर्षामध्ये इंडिया पोस्टला मी एक प्रॉफिटेबल इन्स्टिट्यूशन्स बनवणार आहे
आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण ग्राहकांना अधिक चांगली सर्व्हिस देऊ शकू. जेवढी चांगली सेवा देऊ तेवढे ग्राहक आपल्यासोबत जुळतील. तर ते हे करण्यासाठी आपल्याला आपल्या ज्या काही सॉफ्ट स्किल आहेत त्याचा आपल्याला उपयोग करावा लागेल. त्यानंतर पुढचा उपयोग आपल्याला याच्यासाठी होणार आहे तक्रारीचे व्यवस्थापन परिणामकारक करण्यासाठी. आपण हे सगळं कार्य करत असताना काही लोकांना आपण व्यवस्थित सर्व्हिस देऊ शकलो नाही तर त्यांच्या तक्रारी सुद्धा येतील. तक्रार येणं काही वाईट गोष्ट नाहीये. ते तक्रारी आपल्याला तक्रारी आल्यामुळे आपल्याला आपली स्ट्रेंथ कळते आणि आपल्याला आपल्यामध्ये सुधार कुठे करता येऊ शकते याची सुद्धा आपल्याला एक हिंट मिळते. त्याच्यामुळे तक्रारी व्हायला पाहिजेत, काही प्रश्न नाहीये. तर त्याचं आपल्याला व्यवस्थापन किती परिणामकारक पद्धतीने करतो आपण हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. तर त्या तक्रारींचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला ह्या ज्या सॉफ्ट स्किल आहेत याचा आपल्याला उपयोग या ठिकाणी होणार आहे. टीम मध्ये समन्वय वाढवण्यासाठी. आता आपण कार्यालयामध्ये जे काही टीम वर्क मध्ये काम करतो, आपले सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी असतात, इन्क्लुडिंग आपले चतुर्थ श्रेणी कर्मचारी, या सर्वांना एकत्र आणून आपल्याला टीम वर्क मध्ये काम करायचं आहे. कारण की प्रत्येक जण आपल्या डिपार्टमेंटचा चेहरा हा असतो आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या कुटुंबात सार्वजनिक आयुष्यात गेल्यानंतर. तर आपल्या टीम मध्ये जर का चांगला समन्वय असेल तर आपण एकमेकांची मदत या निमित्तानं करू शकतो. तर इंडिया पोस्ट मध्ये आपल्याला आपल्या ज्या काही सॉफ्ट स्किल आहेत तर टीम मध्ये समन्वय वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला या सॉफ्ट स्किलचा उपयोग करता येऊ शकते. नेतृत्व क्षमता विकसित करण्यासाठी. लिडरशिप क्वालिटीज प्रत्येकामध्ये असतात. प्रत्येकाला लीडर सारखं वागावं लागेल, व्हावं लागेल, तेव्हा कुठे आपल्याला क्वांटम मध्ये बिझनेस हा मार्केटमधनं आणता येऊ शकेल. आणि त्याच्यासाठीच प्रत्येक जण, केवळ आता आपण पोस्टमन लोकांना आपल्या ब्रँड अँबॅसेडर म्हणतो, तर तसं न म्हणता, तसं न राहता, ते तर ब्रँड अँबॅसेडर आहे त्यात काही शंकाच नाही, पण आपण सुद्धा प्रत्येक जण डिपार्टमेंटचा चेहरा बनून सार्वजनिक आयुष्यात किंवा समाजामध्ये, लोकांमध्ये, पब्लिकमध्ये जाऊ शकतो. आणि हे सगळं करण्यासाठी नेतृत्व क्षमता विकसित करण्यासाठी सुद्धा आपल्याला सॉफ्ट स्किलचा उपयोग आपल्याला करावा लागतो. एक स्पायडरमॅन चित्रपटामध्ये एक टॅगलाईन आहे की अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी कम विथ ग्रेट पॉवर्स. तर जेव्हा तुम्हाला एखादी पॉवर मिळते तेव्हा तुमच्यासोबत त्याची एक जबाबदारी सुद्धा तुम्हाला आलेली असते. तर आपण आपल्या डिपार्टमेंटच्या विकासासाठी किंवा त्याच्या चांगल्या गोष्टींसाठी आपण सॉफ्ट स्किलचा उपयोग करून आपली जी काही नेतृत्व क्षमता आहे ती सुद्धा आपण विकसित करू शकतो. तर मग आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा करता येऊ शकतील, तर याच्यासाठी आपल्याला कंटिन्युअस जे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत ते आपल्याला चालवावे लागतील. त्यानंतर जे काही वर्कशॉप आहेत आणि ग्रुप डिस्कशन्स आहेत, त्या अशा जे काही कार्यक्रम्स आहेत ते आपल्याला कार्यक्रम्स यामध्ये समजा घ्यावे लागतील. कार्यक्रम्स घेतल्यानंतर त्या लोकांचे जे काही फीडबॅक आहेत किंवा त्यांचे जे काही अभिप्राय आहेत ते आपल्याला पाहावे लागतील. त्यांची मूल्यांकन प्रणाली जी आहे ती आपल्याला चेक करावी लागेल. आणि स्वतःच्या विकासासाठी किंवा सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आपल्याला स्वतःलाच प्रोत्साहन द्यावं लागेल. तर या ट्रेनिंगच्या नंतर सुद्धा हे सॉफ्ट स्किल आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना आपण अप्लाय करायचं आणि कंटिन्युअस स्वतःला अपडेट करत राहायचं. कारण की जो स्वतःला अपडेट करत नाही तो मुख्य प्रवाहापासून कुठेतरी दूर पडून जातो. आपण पाहत असू कोडॅक कॅमेरा कधी काळी त्याची काय तऱ्हा होती की कोणतीही गोष्ट जर का तुम्हाला कॅच करून ठेवायची असेल किंवा स्मृतीत ठेवायची असेल तर कोडॅक कॅमेरा जो आहे तो तुम्हाला लागायचाच. परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं इनोव्हेशन झाले, ज्या पद्धतीनं टेक्नॉलॉजिकल चेंजेस झाले, त्या पद्धतीने स्वतःला अपडेट केले नाही. आणि आज आपण बघतो कोणीच कोडॅक कॅमेरा वापरत नाही. प्रत्येकाकडे आपल्या मोबाईल्समध्ये कॅमेरा आहे. त्याचप्रमाणे HMT घड्याळचं सुद्धा तसंच झालं. अतिशय सगळ्यात मोठी कंपनी किंवा आपण रेडिओ वगैरे पाहतो की जे कधी काळी त्यांनी असं अधिराज्य गाजवलेलं होतं मार्केटवरती, आज त्यांना मार्केटमध्ये कोणी ओळखतही नाही. आणि हे झालंय फक्त त्यांनी स्वतःला अपडेट न केल्यामुळे, स्वतःचा स्वविकासावरती त्यांनी काम न केल्यामुळे आज त्यांची अशी अवस्था झाली. तर आपल्यापैकी कुणाचीही अशी अवस्था होऊ नये म्हणून आपण असे वारंवार प्रशिक्षण जे आहेत ते असे यानंतरही सॉफ्ट स्किलच्या अनुषंगाने आपण घेणारच आहोत. जेव्हा आपण एखाद्या ग्रुप डिस्कशन मध्ये असू तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या टास्क सुद्धा करायचे आहेत. जेव्हा आपल्याला कळेल की आपण टीमला कसं लीड करतो किंवा आपण कसं लीड करायला पाहिजेत, PDCA सायकल सुद्धा आपल्याकडनं करून घेतल्या जाईल. तुम्हाला एक असा टास्क दिला जाईल आणि त्या टास्क मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला हे टास्क करायचं आहे. मग तुम्ही त्याला कसं प्लॅन करता, कसं तुम्ही ऍक्ट करता, कसं त्याला अनालिसिस करता आणि नंतर मग तुम्ही त्याच्यावर कशी ऍक्शन घेता, हे सारंच्या सारं आपल्याला या निमित्तानं पाहता येईल. तर अशा पद्धतीनं हे सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग होतं जे आपल्या सर्वांना द्यायचं आहे. आणि जे काही सॉफ्ट स्किल आपण आतापर्यंत डिस्कस केली, या सगळ्या सॉफ्ट स्किलवरती आपण
चांगला अभ्यास करून पुढे जे आहे ते आपल्याला जाता येईल या निमित्ताने. तर आपण सर्वजण या सॉफ्ट स्किलच्या ट्रेनिंगमध्ये आलात, तर आपल्या सर्वांची मी अधीक्षक कार्यालयातर्फे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की जे काही सॉफ्ट स्किल आपण या ठिकाणी डिस्कस केले ते आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा आपण अप्लाय करा. कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी राहत नाही आणि असा विचार करू नका की मी एकट्यानं केल्यानं काय फरक पडणार आहे किंवा मी तर माझं काम करतच असतो, असं काही नाही. आपण स्वतःसाठी आपण हे डेव्हलप करायचं आहे. सॉफ्ट स्किल हे काही केवळ डिपार्टमेंटच्याच कामाचे नसून आपल्या वैयक्तिक आयुष्यात किंवा आपल्या एंटायर पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. तर आपण सर्वांनी या सॉफ्ट स्किलचा सारासार विचार करायचा आणि जे काही आपण सांगितले किंवा जे काही आता गेल्या एका घंट्यामध्ये आपण डिस्कस केलंय ते आपल्या आयुष्यामध्ये कसं अप्लाय करता येईल या अनुषंगाने आपण काम करायचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, ऐकून घेतलं आणि आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय करायला अशी मला ग्वाही दिली, त्याबद्दल अधीक्षक कार्यालयातर्फे मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांना ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. आपण आतापर्यंत जे शिकलो तर त्या अनुषंगाने काही प्रश्न आहे, तर ती परीक्षा द्यायची. हा एक गुगल फॉर्म आहे. गुगल फॉर्म मध्ये प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्ही सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल वरती तुमचे जे काही उत्तरपत्रिका आहे किंवा तुम्हाला मिळालेले मार्क्स, तुमचा ॲनालिसिस, हे जे असेसमेंट आहे तुम्हाला तुमच्या ईमेल वरती मिळणार आहे. हा जो फॉर्म आहे गुगल फॉर्म, याला आपण क्लिक करायचं आणि आपली परीक्षा द्यायची. आपण सर्वजण आलात. धन्यवाद आपल्या सर्वांचे.